ऑफ इनर्शियाचा लूपचा प्रश्न आपल्याला कंपल्सरी येतो. ठीक आहे ना. तो लूपचा प्रश्न आपल्याला कंपल्सरी येतो. एक क्वेश्चन जरी समजला तरी आपलं काम होणार आहे. बरं, प्रश्न काय म्हणतोय की एक रोज कर्व आहे आणि कर्वचं इक्वेशन आहे आर इज इक्वल टू ए कॉस थिटा, कॉस टू थिटा. तो आर इज इक्वल टू ए कॉस टू थिटा ही ती रोज कर्व आहे. तुम्ही जर म्हणणार की सर ही रोज कर्व कशी दिसते, तर ही रोज कर्व या पद्धतीने दिसते बाळांनो. बघा, ठीक आहे, इथून सुरुवात होते इथपर्यंत जाते. हे काय हा आहे पाय बाय 4 आणि हा किती असतो मायनस पाय बाय 4. या रेंजमध्ये ही कर्व आपली व्हॅल्यू होताना दिसायला भेटते. काही मुलं काय करतात, तो इथून ती एवढी कर्व घेतात आणि डिवाइड याला इंटू 2 करतात. तो आपल्या पद्धतीने आपण ते करू शकतो. बरं, मग आता मुवमेंट ऑफ इनर्शिया मला काढायचं. आता एक कर्व होती आर इज इक्वल टू ए कॉस थिटा. तुम्हाला कळाली कर. पुढे अबाउट इनिशियल लाईन म्हटलेलं आहे. तो इनिशियल लाईन जी आहे ती इनिशियल लाईन आपली ही झाली. ठीक आहे, इनिशियल लाईन जी झाली ही झाली. याला आपण एक्स ॲक्सिस पण बोलतो. तर इनिशियल ॲक्सिसच्या अबाउट जेव्हा तुम्हाला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे तो कसा काढतात मी तर तुम्हाला दाखवतो. बघा, मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस काढायचा असेल तर आपल्याकडे एक्सप्रेशन काय असतो, डबल इंटिग्रेशन अबाउट एक्स ॲक्सिस काढतायत रो वायचा स्क्वेअर डी एक्स डी वाय. जर मला मुवमेंट ऑफ इनर्शिया वाय ॲक्सिसच्या अबाउट काढायचा असेल तर कसं फाइंड आउट करतो, डबल इंटिग्रेशन रो एक्स स्क्वेअर डी एक्स डी वाय या पद्धतीने फाइंड आउट करतो आपण. मग मला सांगा ही जी इनिशियल लाईन आहे हीच काय आहे आपली एक्स ॲक्सिस. मग आपण काय करणार इथं लिहिणार की मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस इज काय असणार आहे बरं का. बघा, ती असणार आहे डबल इंटिग्रेशन रो वायचा स्क्वेअर डी एक्स डी वाय. ठीक आहे, ही रोज कर्व आहे. आता या रोज कर्वबद्दल तुम्हाला काय लक्षामध्ये येईल की सर याला जर का स्ट्रीप टाकली असती तर ही स्ट्रीप कशी गेली असती, 0 पासून आर इज इक्वल टू ए कॉस टू थिटा हे लिमिट झाले. आणि दुसरी बात, तुम्ही इथं डायरेक्ट ऑब्झर्वेशन करून सांगू शकता की कॉसवाली कर्व जर का राहिली तर मायनस पाय बाय 4 टू प्लस पाय बाय 4 असतं. किंवा काय करतो आपण, हे बघा हा कॉस टू थिटा आहे की नाही, कॉस टू थिटाला कम्पेअर करतो 0 सोबत. याचा अर्थ असा झाला की सर टू थिटाची व्हॅल्यू किती राहणार आहे, ती प्लस ऑर मायनस किती असते पाय बाय 4. मला सांगा बाळांनो थिटाची व्हॅल्यू किती येईल, पाय बाय 2. ठीक आहे, मग थिटाची व्हॅल्यू किती येते, प्लस पाय बाय 2 टू मायनस पाय बाय 2 या पद्धतीने येऊन जाईल ना थिटाची व्हॅल्यू, बरोबर की नाही. मग तेच म्हणजे तुम्हाला थिटाची लिमिट भेटून गेले, इथं पाय बाय 4 होऊन जाईल. हे बघा 2 मल्टिप्लाय केलं पाय बाय 4, तो थिटाची लिमिट भेटून गेले आणि आरची लिमिट पण भेटले. बघा 0 पासून आर इज इक्वल टू ए कॉस टू थिटा. तुम्हाला थिटा आणि आरची लिमिट जर का भेटत असेल ते पूर्ण इक्वेशनला मी कशात कन्वर्ट करणार, याला कन्वर्ट करणार पोलारमध्ये. चला, पोलरसाठी काय असते, एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा, वाय इज इक्वल टू आर साईन थिटा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर, डी एक्स डी वाय इज इक्वल टू आर डी आर डी थिटा. मग हे जर का व्हॅल्यू पुट केला तर काय होईल, तो एम आय इज इक्वल टू डबल इंटिग्रेशन रो दिला मी. वायची व्हॅल्यू काय टाकायची, मला टाकायची आर साईन थिटा अख्या ब्रॅकेटचा स्क्वेअर. डी एक्स डी वायला काय टाकायचे, आर डी थिटा. तुम्ही लिमिट पण टाकून द्या. लिमिट काय इथं आरचं लिमिट 0 आहे आणि कुठपर्यंत जायचं आहे, ए कॉस टू थिटा. थिटाची लिमिट काय बाळांनो, तर थिटाची लिमिट आहे मायनस पाय बाय 4 टू प्लस पाय बाय 4 आहे. सर डन का, या पद्धतीने मला दिलेलं आहे. आता आपण पहिले काय करूया, तुम्ही हुशार असणार ते काम करून टाका, हा रोला डायरेक्टली बाहेर काढून टाका. तो रोला आपण बाहेर काढून टाकला. रोला बाहेर काढल्यानंतर काय राहील बरं का, आता मायनस पाय बाय 4 टू प्लस पाय बाय 4 ब्रॅकेटच्या मध्ये आता आपण घेणार यामधल्या इंटिग्रेशनला 0 टू ए कॉस टू थिटा. ठीक आहे, रो आर साईन थिटा त्याचा वर्ग. ठीक आहे, रो गेलाय ना बाहेर. ओके, हां, तो काय राहिला फक्त रो साईन थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग आता इथं आहे आर आणि डी आर म्हणजे मधला जो राहणार त्याच्यात काही येणार इकडे बाहेर डी थिटा. डन. आता मला सांगा, जर तुम्ही आरची लिमिट घेताय तिथे सायन्स स्क्वेअर थिटाचं काही काम नाही, त्याला पण बाहेर काढून टाकू आपण इंटिग्रेशनच्या बाहेर. तर एम आय बद्दल रो मायनस पाय बाय 4 टू प्लस पाय बाय 4. ओके, आता इथं सायन्स स्क्वेअर थिटा आहे, याला जर बाहेर काढलं तर काय होईल, सायन्स स्क्वेअर थिटाला बाहेर काढून टाकलं मी. मध्ये काय करायला बाळांनो, 0 टू ए कॉस टू थिटा मध्ये काय करायचं, आरचा स्क्वेअर आर, आरचा क्यूब डी आर. इथं आर स्क्वेअर आहे, आर आरचा क्यूब डी आर आणि बाहेर काय राहणारी डी थिटा, बाहेर काय राहणारे डी थिटा. चला बरं का, आता याला मधल्याला सॉल्व करू आपण. एम आय बराबर रो मायनस पाय बाय 4 टू प्लस पाय बाय 4 साईन स्क्वेअर थिटा. याला काय करणार आपण, याला जर सॉल्व करायला गेलो तर आय डी कट आर रेस टू 4 बाय 4. लिमिट काय 0 टू ए कॉस टू थिटा. ठीक आहे, डी थिटा. मग आता एम आय बराबर काय होईल, आर ओ आहे मायनस पाय बाय 4 टू प्लस पाय बाय 4 साईन स्क्वेअर थिटा. याचं कसं करणार बघा, इथं जर तुम्ही टाकायला गेले व्हॅल्यू तर ए कॉस टू थिटा याचा रेस टू पॉवर 4 होईल डिवाइड बाय 4 होईल. सर
बरोबर की नाही. आणि लोअर लिमिट 0 टाकता 0 होऊन जाईल, मी ते घेत नाही. तो हे झाला क्लोज, हा झाला डी थीटा. आता इथं काय करायचं आहे तुम्हाला, तुम्ही जर हुशार असणार तर आता रोची व्हॅल्यू पण टाकून द्या. रोची व्हॅल्यू किती इथं दिलेली असते बघा, तो रो इज इक्वल टू 8m डिवाइड बाय ए स्क्वेअर पाय. तर आपण काय करूया, 8m डिवाइड बाय रो 8m डिवाइड बाय ए स्क्वेअर पाय टाकली रोची व्हॅल्यू. बरं, पुढे काय करणार, -π/4 टू +π/4. इथं आहे साईन स्क्वेअर थिटा. याच्यात काय उरतोय, याच्यामध्ये जर बघायला गेला तर काय होणार आहे, a⁴ डिवाइड बाय 4 आहे. तो तुम्ही बाहेर पण काढू शकता, राईट. तो आपण लिहून टाकू या स्टेपमध्ये, a⁴/4 इंटू cos⁴ 2θ डी थिटा. समजलं का, या पद्धतीने मी करून टाकलं. पण जेव्हा कॅल्क्युलेटरमध्ये हे सगळं टाकायला गेलो ना मी, तुम्हाला आत्ताच लक्षात यायला पाहिजे की हा 2θ आणि हे साईन टाकायला पॉईंटमध्ये आन्सर येत होतं, आणि आजपर्यंत आपला पॉईंटमध्ये आन्सर कॅल्क्युलेटरमध्ये आपल्याला चाललेलं नाही आहे. आपण काय करूया, हा a⁴ ला पहिले बाहेर काढून घेऊया. तो बघा, 8m डिवाइड बाय ए स्क्वेअर पाय -π/4 टू +π/4 साईन स्क्वेअर थिटा इंटू a⁴. आता बघा तुमच्या लक्षामध्ये येईल की सर हा a⁴ बाहेर काढून टाका ना. तुम्ही a⁴ बाहेर काढून टाकतो बघा, a⁴/4 बाहेर काढला, मध्ये काय होतं, साईन स्क्वेअर थिटा cos⁴ 2θ डी थिटा. पण याला जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करणार उत्तर पॉईंटमध्ये येईल, जे की आपल्याला चालणार नाही. मग काय करायला पाहिजे, mi बराबर 8m a स्क्वेअर पाय इंटू a⁴/4. आता बघा मी काय चाल करतो, इथं माझ्याकडे एक आयडेंटिटी आहे, त्याचा वापर करून आपण हे सॉल्व्ह करणार आहोत. काय असतो बरं का तो, 1 मायनस cos 2θ डिवाइड बाय 2 साईन स्क्वेअर थिटाला असं लिहिता येतं. एवढं डोक्यामध्ये ठेवावं लागणार आहे, ठीक आहे. इंटू cos⁴ 2θ. तो हे लूपचे सगळे एक्झाम्पलमध्ये असं काही ना काही घडणार आहे. 2 ऑप्शन आहेत, एक तर रिडक्शन फॉर्म्युला, एक तर तुम्हाला हे आयडेंटिटी लक्षात ठेवावं लागते. बरं मग बघा, mi इज इक्वल टू 8m a स्क्वेअर पाय इंटू a⁴/4 इंटू, आता बघा हा जो 2 आहे याला पण बाहेर काढून टाका तुम्ही, 1/2 बाहेर काढला, ठीक आहे. 1/2 बाहेर काढल्यानंतर मध्ये काय होतं, -π/4 टू +π/4 1 मायनस cos 2θ इंटू cos⁴ 2θ डी थिटा. इथं काय आयडिया करता येते सांगा बरं, mi 8m a स्क्वेअर पाय इंटू a⁴/4 इंटू 1/2. तुम्ही काय करणार की सर याला ना 2 इंटिग्रेशन करून टाका ना, म्हणजे -π/4 टू π/4 हा cos⁴ जो आहे याने जर इथं मल्टिप्लाय केलं तर काय होऊन जाईल, cos⁴ 2θ डी थिटा मायनस इथं काय होईल -π/4 टू +π/4. या cos⁴ ने इथं जर मल्टिप्लाय केलं सर ते होऊन जाईल cos⁵ 2θ डी थिटा. आलं का लक्षात. तर आता याला ब्रॅकेट टाकून देऊ. तुम्ही कॅल्क्युलेटरला रेडियनमध्ये नेऊन जर का हे इंटिग्रेशन सॉल्व्ह केलेत तर तुम्हाला तुमचे आन्सर भेटून जातील, ठीक आहे. 1/2 याचा आन्सर किती येतं बरं, cos⁴ 2θ जर केलं तुम्ही तर तुम्हाला दिसायला भेटेल याचा आन्सर येतं आहे 3π/16. जर कॅल्क्युलेटरमध्ये नीट टाकलं याला तो 3π/16. तुम्हाला शिकवलं मी कॅल्क्युलेटरमध्ये कसं टाकायचं. मायनस हे पुढचं cos⁵ 2θ जर का याला तुम्ही इंटिग्रेट केला तर याचं उत्तर येतं 8/15. किती याचा आन्सर असतं याचा, 8/15, ठीक आहे. आता सॉल्व्ह कसं करायचं बघा, mi इज इक्वल टू, इथं 4 दुने 8 होत आहेत आणि हा 8 आहे म्हणजे कट झाले. इथं a स्क्वेअर आहे, इथे a⁴ आहे म्हणजे एक कट होणार आहे. तो m a² डिवाइड बाय काय असणार इथं पाय, आणि इथं काय होईल 3π16 8/15. ओके का. आता तुम्ही हा पायला जर मध्ये काय हे केला तर इथं काय होईल, m पाय जर मध्ये पाठवला आपण तर 3/16 पाय कट होऊन जाईल ना, पाय कट, आणि इथं काय होऊन जाईल 8π/15. तो एकदा चेक करून घ्या, आन्सर या पद्धतीने आपल्याला दिसायला भेटेल, ठीक आहे. वॉच कर.